रविंदर, मला थोडा वेळ लागेल ऑफिसमध्ये. तू काम कर, गाडी पार्किंग मध्ये लावा. ओके सरजी. सिक्युरिटीला विचार ना, ते सांगतील तुला कुठे लावा. सरजी मला माहिती आहे पार्किंग कुठे आहे ते. माहिती आहे? सरजी ड्राइवर हो तो आता रहता ऑफिस में, सब पता है मैनू. एनिवे, माझं झाल्यावर तुला कॉल करतो, ठीक आहे? ओके सरजी. सरजी ये लीजिए सरजी. थँक्यू. सर, जयंत सर ऑफिसमध्ये नाही आहेत. ते आज नाही येणार आहेत. काय? नाही, पण मला याबद्दल काहीच बोलले नाहीत ते. ते कॉन्फरन्ससाठी गेले आहेत, आउट ऑफ टाउन आहेत आणि परत कधी येणार आहेत हे अजून सांगितलं नाही आहे. एनिवे, थँक्स. जयंत, तू आउट ऑफ टाउन गेलेस याबद्दल काहीच बोलला नाहीस मला. मी ऑफिसमध्ये आलोय. अरे मॅम सो सॉरी विश्वा. ऍक्च्युली काय लास्ट मिनिट प्लॅन ठरला, त्यामुळे तुला सांगायचंच राहून गेलं. बट नेव्हर माइंड, आपण लवकरच भेटू. ओके? सांगायला हवं होतंस. वेळ वाया गेला ना माझा. त्या क्लायंटशी कधी बोलू शकतो आपण? कट केलं. कोणाशी बोलत होतास तू? जी सरजी, मैं वो बँड फोन तर बहिणीशीच बोलत होतो सरजी. ती विचारत होती की पुण्याला कधी येणार आहे. बरं, चल आपल्याला घरी जायचंय. ओके सरजी. एक मिनिट, मी तुला पार्किंग मध्ये गाडी लावायला सांगितली होती. हाय कमांड, तुम्हाला जी शिक्षा पाहिजे ती तुम्ही द्या. सिद्धिराज, अहो आजींना काही सांगण्याची काय गरज आहे? त्या खूप हुशार आहेत. त्यांना कळतच असेल ना समोर काय काय ठेवलंय त्यावरून. की झाडू ठेवलाय तर केर काढून घ्यायचाय, बादली आहे, फडका आहे म्हणजे लादी पुसायची, आणि एवढी भांडी ठेवली आहेत तर भांडी घासून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला अंगणात सगळ्या झाडांना पाणी घालायचंय, अंगण स्वच्छ करायचंय, सगळं फर्निचर पुसून घ्यायचंय, आणि त्यानंतर खड्डा खणायचा आणि त्यात तुला ढकलायचं. आजी, तू कसली भावनाला खड्ड्यात टाकतेस? अगं तू स्वतः खणलेल्या खड्ड्यात पडली आहे सगळं. सिद्धू, अरे हे जरा अति होत नाहीये का? दादा, आजीने आमच्याबरोबर काय काय वाईट केलं याचा पाढा मला वाचायला लावलास ना, तर आजीची शिक्षा आणखीन वाढेल माहितीये. त्याचं काय ना दादा, आता आम्हाला कशाचीच भीती नाही उरली. आजपर्यंत आजींनी आम्हाला खूप त्रास देऊन झालाय. माझे दागिने काढून घेतले, मला आणि सिद्धिराजना घराबाहेर काढलं, आमचा छळ केला, आम्हाला एकमेकांविरुद्ध भडकावलं, काय काय नाही केलं. माझी मुलगी माझ्यापासून दुरावली. त्यामुळे आता जगात अशी कुठलीच गोष्ट नाहीये की ज्यामुळे आजींचा मला धाक वाटावा. आजी, तू घाबरून राहा, कारण तुला अशा ट्रीटमेंटची अजिबात सवय नाहीये. चला झाडू उचल आणि मारायला लाग झाडू. बाकी सगळे मागे. आजी, मारतेस ना झाडू? तुला बघतेच. आणि आजी, अजून एक गोष्ट, नुसतं दाखवायचंय म्हणून काम करू नका बरं का. म्हणजे नाहीतर मला मावशींना बोलवावं लागेल ना तुम्हाला झाडू कसा मारायचा ते शिकवायला. तू थांब ना गाई, स्वतःच्या आजी सासूचा किती अपमान करतेस. काय त्याला सीमा आहे की नाही?
हा मग काय 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 ते सगळे अपमान करतायत. अरे तंगड बाजूला कर. अगं आई कार्पेट बाजूला करू का? त्याच्या खाली झाडू मारायचंय तुला? ए चला बाजूला मार. ए बाजूला मार. चला चला तू पण जा तुझ्या खोलीत. ए तू काय बघा तुम्ही राहिलेस. चल जा वरती. चला जा तू पण जा रे. आ हे अपमान करतात तुम्ही बघत राहिलाय. चल चालायला लाग. कॉलेज सगळी जण बघत बसले. छान छान. आजी आमच्यापर्यंत ठीक होतं आजी, पण आज तुमची मजल आनंदीला त्रास देण्यापर्यंत गेली. जी हिंमत कशी झाली तुझी माझ्या मुलीला पाडायची हं? एक गोष्ट आहे ना, नीट लक्षात ठेव. मी तुझ्या वयाचा मान तोवरच ठेवू शकतो जोपर्यंत तू तुझ्या वयाचा मान ठेवतेस. नाहीतर तुला सरळ करायला सुद्धा इतर मार्ग आहेत माझ्याकडे. तोंड सांभाळून बोला. त्यापेक्षा तू नीट वाग ना. नाहीतर तुला कशाला सामोरा जावं लागेल ना याची स्वप्न सुद्धा कल्पना नाही करू शकणार तू. माझ्या मुलीच्या वाट्याला जो येतो ना त्याला मी सेकंड चान्स देत नसतो. आजी आनंदी जीव आहे माझा, जीव. त्या केसाला धक्का जरी लागला ना तरी बँड वाजवायला कमी नाही करणार मी. तू खूप बोलायला. तुम्ही